मित्रांनो, व्यवसायासाठी तुम्ही किती मेहनत घेता हे मी जवळून पाहिलेलं आहे. पण कधी असं वाटतं का, की सगळं काही व्यवस्थित आहे? म्हणजे तुमच्या गाडीचं इंजिन बरोबर काम करतंय, तुमच्या गाडीच्या चाकांमध्ये हवा देखील आहे, तुमच्या गाडीच्या स्टीअरिंग व्हील, क्लच, ब्रेक्स सगळं व्यवस्थित काम करतंय. पण तरी देखील तुमची गाडी एकाच जागी अडकलेली आहे. म्हणजेच तुमच्याकडे जागा आहे, माणसं आहेत, पैसा आहे, कच्चा माल आहे, मशिनरी पण आहे. पण तुमचा व्यवसाय म्हणावी तितकी प्रगती करत नाही आहे. हे असं का? हे आपण आज बघणार आहोत. नमस्कार मित्रांनो, मी सुरेखा पुन्हा एकदा स्वागत करते हितगुज या चॅनलवर. मित्रांनो, मागच्या एपिसोडमध्ये आपण टॅलेंटबद्दल बोललो होतो. आज आपण बघणार आहोत हे मी जे सतत स्किल गॅप करत असते, या स्किल गॅपचा उद्योगावर काय परिणाम होत होते. KPMGच्या एका रिपोर्टनुसार MSME उद्योजकांची उत्पादकता ही मोठ्या कंपन्यांच्या तुलनेत फक्त 14% आहे. याचा अर्थ काय? तर जिथं एखादं काम एका माणसाने व्हायला हवं, तिथं MSME उद्योजकांना तेच काम करण्यासाठी 4 माणसं लागत आहेत. हे कशामुळे होत आहे? तर हे या स्किल गॅपमुळे होत आहे. आता बघूयात की ह्या स्किल गॅपचे अजून काय काय परिणाम होतात ते. चला तर सुरुवात करूया. आता हे स्किल गॅपचं जे दुष्टचक्र आहे हे गोल फिरत राहतं. कसं? तर याचा सर्वात पहिला परिणाम कशावर होतो? तर तुमच्या उत्पादन क्षमतेवरती. कसा? फॉर एक्झाम्पल तुम्ही एखादं सॉफ्टवेअर वापरत असाल किंवा एखादं मशिनरी वापरत आहात, जे तुमच्या कर्मचाऱ्यांना माहीत नाही आहे कसं वापरायचं किंवा कसं हाताळायचं आहे. आता याचा परिणाम काय होईल? एकदा ते हाताळताना त्याच्यामध्ये चुका होण्याची शक्यता जास्त आहे. चुका झाल्या म्हणजे त्या दुरुस्तही कराव्या लागणार. मग पुन्हा चुका होणार, पुन्हा दुरुस्त होणार, पुन्हा चुका, पुन्हा दुरुस्ती. ह्या चुका दुरुस्तीच्या प्रोसेसमध्ये तुमचा वेळ वाया जातोय. आणि वेळ वाया जातोय याचाच अर्थ तुमच्या कामाची गती आपोआपच संथ होत आहे. आणि एकदा का कामाची गती संथ झाली तर त्याचा पर्यायी परिणाम काय होतो? तर तुमचं उत्पादन कमी होतं. आता याचा दुसरा परिणाम काय होतो, की प्रत्येक चुका दुरुस्तीच्या प्रोसेसमध्ये तुमचा कच्चा माल वाया जातो आणि दुरुस्तीमध्ये नवीन कच्चा माल वापरला जातो. म्हणजे एकदा चूक झाली की तुमच्या कच्च्या मालाचा लॉट एकदा वाया गेला, पुन्हा दुरुस्त करताना नवीन कच्चा माल वापरला गेला. हे प्रोसेस तोपर्यंत चालू राहतं जोपर्यंत तुमचं प्रोडक्शन व्यवस्थित होत नाही. म्हणजे विचार करा, या सर्व चुका दुरुस्तीच्या प्रोसेसमध्ये तुमचा किती कच्चा माल वाया जातो आणि किती वापरला जातोय. याचा पर्यायी परिणाम काय होतोय? तर तुमच्या उत्पादनाचा खर्च वाढत आहे. आता या सर्वांचा तिसरा पर्यायी परिणाम काय होतो? एक तर तुम्ही जे कर्मचारी वापरत आहेत ते सॉफ्टवेअर किंवा मशिनरी, त्यांच्या मनात भीती निर्माण होते. भीती निर्माण झाली की पुन्हा चुका जास्त होतात किंवा ते मशिनरी वापरायचं बंद करतात. आता याचा चौथा पर्यायी परिणाम काय होतो? आता या कामाचा लोड जातो कोणाकडे? तर जे कुशल कामगार आहेत त्यांच्याकडे. आता कुशल कर्मचाऱ्यांवरती याचा परिणाम काय होतो? एक तर त्यांचं ऑलरेडी त्यांना स्वतःच्या कामाची रिस्पॉन्सिबिलिटी असते. त्यात त्यांच्यावरती अजून कामाचा लोड येऊन पडतो. या सर्वांचा परिणाम काय होतो? एक तर ते फ्रस्ट्रेट होतात. फ्रस्ट्रेट झाल्यामुळे त्यांच्या देखील कामाची गती संथ होते आणि ते ओव्हरलोड झालं की ते तुमचं काम सोडून दुसऱ्या कंपनीमध्ये निघून जातात. मग पुन्हा तुम्हाला नवीन रिक्रुटमेंट करायचं आहे, पुन्हा ट्रेनिंग द्यायचं आहे, पुन्हा ही प्रोसेस चालू होते. आता याचा पर्यायी परिणाम कशावर होतो? तर तुमच्या डिलिव्हरीज उशिरा व्हायला लागतात. डिलिव्हरीज उशिरा झाल्या की कोण नाराज होतो? तुमचा कस्टमर. आणि कस्टमर नाराज झाला तर तुमचा व्यवसाय वाढीमध्ये अडचणी निर्माण होतात. कशा? तर कस्टमर जर नाराज होत असेल तर कस्टमर पर्यायी दुसरी कंपनी शोधायला लागतात. आणि मग आपोआपच तुमचं उत्पादन, तुमचं प्रोडक्शन, तुमचं सेल्स हे सगळं कमी होऊन जातं. म्हणजे हे दुष्टचक्र अख्खं फिरून इकडे येऊन थांबतं. म्हणून कौशल्याभावाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. हे दुष्टचक्र जर तोडायचं असेल तर तुम्हाला कौशल्य विकासाकडे लक्ष देणं गरजेचं आहे. आता हे दुष्टचक्र तोडायचं कसं हे आपण पुढच्या एपिसोडमध्ये बघणार आहोत. तोपर्यंत तुम्हाला जर तुमच्या व्यवसायामध्ये कुठल्याही विभागामध्ये कौशल्य अभावाचं जाणीव होत असेल तर मला कमेंट करून सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.